आणि आता थेट जातोय मुंबईतल्या लालबागच्या राजाच्या ठिकाणी, कारण लालबागचा राजा सुद्धा आता प्रस्थान ठेवतोय। ही थेट दृश्य आपण बघतोय। लालबागच्या राजाचा प्रस्थान सोहळा सुरू झालेला आहे, कारण अर्थातच विसर्जन मिरवणूक ही जोरदार सुरू झालेली आहे। दणदणीत असा हा संपूर्ण सभामंडप मयूर महाल तयार करण्यात आलेला होता यावेळेला, आणि याच मयूर महालातनं पूर्ण सभामंडपातनं लालबागच्या राजाची मूर्ती बाहेर पडतानाची ही थेट दृश्य आपण बघतोय। साधारण 25 फुटांची ही अशी भव्य दिव्य मूर्ती, आणि याच लालबागच्या राजाची एक झलक पाहण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी अनेक लोक मोठ्या संख्येनं इथे दाखल होत असतात, दर्शनासाठी येत असतात। गेल्या 10 दिवसात, आजचा 11वा दिवस, गेल्या 10 दिवसात तब्बल आपण जर बघितलं तर काही लाखांमध्ये, म्हणजे दररोज लाख अशा पद्धतीनं किंवा त्यापेक्षाही जास्त अशा पद्धतीनं 20 ते 25 लाख लोकांनी दर्शन घेतलेलं आहे लालबागच्या राजाचं। सभामंडप पूर्णपणे रिकामा झालेला आहे, आणि लालबागच्या राजाची मूर्ती आता हळूहळू या संपूर्ण सभामंडपातनं बाहेर काढली जाते। लालबागच्या राजाचं सुद्धा हे 91वं वर्ष आहे, आणि त्यामुळे दिमागदार अशा पद्धतीनं लालबागचा राजा विराजमान होत असतो। तशाच पद्धतीनं लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा मोठ्या संख्येनं स्थानिक, इथले संपूर्ण परिसरातले लोक, आणि केवळ याच भागातले लोक नव्हे तर संपूर्ण देशभरातनं नागरिक दाखल होत असतात। लालबागच्या राजाची मिरवणूक आता सुरू झालेली आहे। मयूर महालातनं हळूहळू लालबागच्या राजाची ही मूर्ती बाहेर पडते। लालबागच्या राजाच्या याच भव्य दिव्य अशा दरवाजातनं मूर्ती बाहेर पडेल। वैशिष्ट्य असं की लालबागच्या राजाची स्थापना ही मुळात इथल्याच परिसरात राहणाऱ्या कोळी बांधवांनी केली असं सांगितलं जातं, आणि या राजाचं वैशिष्ट्य असं की अतिशय भव्य दिव्य अशी मूर्ती, आणि या मूर्तीला पाहण्यासाठी, तिचं वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी आणि एक झलक राजाची पाहता यावी, कारण भव्य दिव्य मूर्ती हीच मुळात मुंबईतल्या गणपतींची ओळख। कारण समुद्र आहे विसर्जनासाठी, अथांग असा पसरलेला समुद्र, आणि या अरबी समुद्रामध्ये या भव्य दिव्य अशा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जित केल्या जाऊ शकतात, आणि म्हणूनच अतिशय भव्य मूर्ती या उभ्या केल्या जातात। त्याची 10 दिवस मनोभावे पूजा अर्चना केली जाते, आणि त्यानंतर अतिशय भक्तिभावानं निरोप दिला जातो। लालबागचा राजा आता हळूहळू मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल। राजाची स्थापना 1934 मध्ये झाली आहे, आणि बाजार इथे निर्माण होण्यासाठी कोळी आणि इतर व्यापारी बंधूंनी नवस करून एक सुंदर अशी मूर्ती जी आहे ती उभी केली। उघड्यावरती भरणारा पेरुसाळ हा इथला बाजार होता, जो 1932 साली बंद झाला, आणि सध्याच्या जागी कायमस्वरूपी तो बांधण्यात आला। यावेळेला शामराव विष्णू बोधे, त्यावेळचे नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शहा, व्ही कोरगावकर, नाकवा कोकम मामा, भाऊसाहेब शिंदे, यू राव यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नानं जागेचे मालक रजब अली तय्यब अली यांनी आपली जागा ही बाजार बांधण्यासाठी दिली। त्यामुळे 1934 साली होडी वल्हवणाऱ्या दर्यासारंगाच्या रूपात श्रींची स्थापना झाली, आणि तिथून नवसाला पावणारा लालबागचा राजा म्हणून मूर्ती प्रसिद्ध पावली। कोळी समाजाच्या गणपतीची ही प्रसिद्धी हळूहळू नावारूपाला येत गेली। लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना एकत्र येण्यासाठी एक साधन मिळावं, कारण सगळ्यांना एकत्र करण्यास मज्जाव घातलेला होता इंग्रजांनी, आणि एकत्र येण्यासाठी एक कुठलं तरी निमित्त असावं, यासाठी या भाद्रपदातल्या गणेश उत्सवाला महोत्सवाचं स्वरूप दिलं, सार्वजनिक स्वरूप दिलं, आणि त्यानंतर 1946 साली श्रींची मूर्ती ही अगदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेशात सुद्धा दाखवण्यात आली। सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना झाली, लोकमान्य टिळकांनी ती स्थापना केली, आणि तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवत कार्यकर्त्यांनी धार्मिक कार्यक्रमाबरोबरच समाज जागृती करण्याचं कामही सुरू केलं। कोणत्याही क्षणी लालबागचा राजा बाहेर येऊ शकतो, तेव्हाची ही दृश्य आहेत। तर दुसरीकडे मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्लीचा राजा
हा सुद्धा एकीकडे निघालेला आहे. त्याची मिरवणूक जी आहे ती पुढे पुढे सरकते आहे. वाटेत मोठाले हार घालून या राजाला निरोप दिला जातोय. पुष्पवृष्टी केली जाते. तर एकीकडे लालबागच्या राजाला सुद्धा वेगवेगळे हार घालण्यासाठी सज्ज आहेत. हार तयार ठेवलेले आहेत. लालबागच्या राजाची मूर्ती जशी बाहेर पडेल तसे ते हार या राजाला घातले जातील.